एक दिवस आपण टाउन प्लॅनिंग संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो. आजही आपण शहरात पुनर्विकास प्रकल्प आणि टाउन प्लॅनिंग या सगळ्या मुद्द्यावर विशेषत्वानं चर्चा केली, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे. इतकंच नाही, या मुद्द्यावर भाष्य करत असताना कबुतरांसंदर्भातही मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एकीकडे माणसं मेलेली चालतात, पण कबूतर मेलेली चालणार नाहीत, हे कसं काय, असं देखील राज ठाकरे म्हणतायत. विशेषतः राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकतर सिटी रिडेव्हलपमेंट, सातत्यानं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मुंबईत वाढत चाललेले आहेत, त्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. माणसांचा लोंढा वाढतोय, तेवढ्याच गाड्या वाढत आहेत, ट्रॅफिक वाढलं जात आहे, त्यावर कुठंतरी उपाययोजना करावेत, असं म्हणतायत राज ठाकरे. कारण माणसांचा हा लोंढा वाढत चाललेला आहे, पण रस्ते आहेत तेवढेच आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही. आगामी सण उत्सवाचे सध्या स्थिती आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव येणार आहे, काही दिवसात नवरात्र उत्सव सुद्धा असेल. अशा या सण उत्सवांच्या काळामध्ये या समस्या अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर अर्बन नक्षलवाद यात पडण्यापेक्षा इथं सोयी सुविधा करा, असं देखील राज ठाकरे म्हणतायत. छोटासा आराखडा आपण या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे. टाउन प्लॅनिंग संदर्भात चर्चा झाली, असं या ठिकाणी राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. काही उपाय राज ठाकरे यांनी सुचवलेले आहेत. यामध्ये मैदानाखाली पार्किंग करता येऊ शकतं, त्यावर विचार करावा. पार्किंग, नो पार्किंग, फुटपाथवर वेगळे रंग असावेत, जेणेकरून या ठिकाणी पार्क केले जाणार नाही, वाहन किंवा कार पार्क केली जाणार नाही. आणि तरी देखील कार पार्क करण्यात आली तर मात्र तो दंड कसा आकारावा, किती असावा, यावर देखील चर्चा झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. या जाहिराती कशा छापल्या जाव्यात, यावर देखील मुद्दा उपस्थित झालेला आहे. रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, असं म्हणतायत राज ठाकरे. आणि या सगळ्या स्थितीवर काही कॉन्ट्रॅक्टरवर देखील राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. वाद घडवण्याकरता विषय उकरून काढले जातात, अशा वेळी मात्र याला प्रसिद्धीच दिली जाऊ नये, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. अर्बन नक्षलवादापेक्षा इथं शिस्त लावा. जमिनी, या धारावीची जमीन असू दे किंवा राज्यातील इतर जमिनी, या अदानीच्या घशात टाकल्या जात आहेत. काय घडणार आहे हे सगळं करून, असा देखील सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. विशेष म्हणजे विकासाला विरोध नाही, पण या ठिकाणी विकास होत असताना त्याला कुठंतरी आकार असणं, तो साचेबद्ध असणं हे नितांत गरजेचं आहे, असं देखील राज ठाकरे म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.